घराणं थोर पण सवयी चोर असंच काहीतरी महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याबद्दल आणि त्याच्या नातेवाईकांबद्दल म्हणावं लागेल। मंडळी, राजकारणात यशस्वी होण्यासाठी डिग्री लागत नाही तर डील्स लागतात आणि या डील्स मध्ये पीएचडी केलेला एक माणूस म्हणजे एक नाव म्हणजे नाथाभाऊ। मी यांना मोठा नेता म्हणतोय फक्त एकाच कारणामुळे, त्यांच्या कामामुळे नाही तर त्यांच्या वयामुळे। 60 ओलांडली की लोक रिटायरमेंट घेतात, परंतु एकनाथ खडसे हे 72 वर्षे झालेत आणि अजूनही रोज नवनवीन त्यांचे प्रकरण समोर येत आहेत। त्यामुळेच म्हटलं एकनाथ खडसेंची कुंडली संपूर्ण महाराष्ट्रापुढे आणलीच पाहिजे आणि त्यांच्या नातेवाईकांनी एकनाथ खडसेंनी मिळून काय काय पराक्रम केलेत हे मराठी जनतेच्या समोर आलेच पाहिजे। महाराष्ट्राला एकूण किती हजार कोटींचा चुना यांनी लावलाय मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी, बोला अभिमानानं। आपण म्हणतो राजकारणामध्ये घराण्याशाही चालते, पण एकनाथ खडसेंच्या घरात घोटाळेशाही चालते। राजकारण हे त्यांच्या परिवारासाठी सेवाकारण नसून फक्त मेवा मिळवण्याचा धंदा बनलेला आहे। सगळ्यात अगोदर समजून घ्या की त्यांच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे। एकनाथ खडसे यांना 2 मुली आणि 1 मुलगा। 2013 मध्ये त्यांच्या मुलानं आत्महत्या केली। त्या विषयावरती आपण नंतर कधीतरी सविस्तर चर्चा करूया। आता आपण एकनाथ खडसेच्या 2 मुलींबद्दल बोलूया, रोहिणी खडसे खेवलकर आणि श्रद्धा खडसे चौधरी। रोहिणी खडसे यांचे 2 लग्न झालेत, हो 2 लग्न, आणि जे महाशय रेव पार्टीमध्ये पकडण्यात गेले ते रोहिणी खडसे यांचे दुसरे पती प्रांजल खेडवलकर, हे रोहिणीचे दुसरे पती। पहिले पती होते पंकज बोरले। आता सर्वात पहिला मान देऊ खडसेंच्या व्याहीला, म्हणजे रोहिणी खडसे यांचे पहिले सासरे सुरेश बोरेल यांना। मंडळी, तुम्हाला माहिती असेल की 1985 1988च्या काळात पतसंस्था काढण्याची लाट महाराष्ट्रामध्ये आली होती। सहकारी साखर कारखाने, सहकारी पतसंस्था, सहकारी बँका, दूध केंद्र हे सगळे उभारले जात होते। सहकारावरील लोकांचा हा विश्वास लक्षात घेऊन सहकारी तत्वांशी कोणतीही बांधिलकी नसताना ज्या संधीसाधू लोकांनी पतसंस्था उभारल्या त्या लोकांमध्ये एक नाव होते खडसेंच्या व्याहीचे। ठेवीदारांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाच्या जोरावर एकट्या बोरालेंनी तापीच्या सहकारी पतसंस्थेच्या राज्यभरात तब्बल 98 शाखा काढल्या। 1990 मध्ये यांनी हे सुरू केले आणि पुढच्या 10 वर्षात बोराले हे दादासाहेब बोराले म्हणून ओळखले जाऊ लागले। पण हा माणूस हे विसरला की गोरगरीब लोकांनी ठेवीच्या रूपात जमा केलेला पैसा हा आपल्या बापाचा पैसा नसतो, तो मायबाप जनतेचा पैसा असतो। पण हे पैसे आपलेच आहेत अशा प्रकारे खडसेंच्या व्याह्यांनी हा पैसा वापरला आणि स्वतःच्या प्रॉपर्टीज निर्माण केल्या। अशा प्रकारे एकनाथ खडसेंचे तत्कालीन व्याही संस्थेचे चेअरमन डॉक्टर सुरेश बोरोले यांनी 53 कोटी 58 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला होता। कालांतराने रोहिणी खडसे यांचा घटस्फोट झाला। लवकरच त्यांनी दुसरं लग्नही केलं। एकनाथ खडसेंचे दुसरे जावई म्हणजे डॉक्टर प्रांजल खेडवलकर, हे साहेब तर पहिल्या जावयापेक्षा 4 पावलं पुढचे निघाले। त्यात त्यांचं लिमोजिनचं प्रकरण चांगलंच गाजलं। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांनी सोनाटा लिमोजिन कार अवैधरित्या मॉडिफाय केली, त्यांची नोंदणी देखील त्यांनी चुकीच्या पद्धतीने केली आणि लाखो रुपयांचा कर बुडवला। आता बोलूया खडसेंचे तिसरे जावई म्हणजे गिरीश चौधरी आणि खडसेंच्या पत्नी मंदा खडसे यांच्याबद्दल। पुण्यात भोसरी MIDC जवळ जवळपास 31 कोटी रुपयांची जमीन एकनाथ खडसे यांनी कवडीमोल भावात खरेदी केली आणि ती आपल्या बायकोच्या आणि जावयाच्या नावावरती केली। औद्योगिक महामंडळाची जमीन खडसेंनी खासगी मालमत्ता दाखवून खरेदी केली आणि त्यासाठी स्वतःच्या मंत्रिपदाचा गैरवापर त्यांनी केला। यासाठी लागणारा पैसा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी एकवटला आणि महाराष्ट्राला लुटलं। या प्रकरणातही ईडीने खडसेंची 5.73 कोटी रुपयांची मालमत्ता सील केली होती, तर त्यांच्या जावयाला देखील अटक करण्यात आली होती। आता दोन्ही जावयांबद्दल आपण बोललोच, मग सासरे भाऊ कसे काय मागे राहणार? भ्रष्टाचाराच्या या स्पर्धेत एकनाथ खडसेंनी सगळ्यांना मागे सोडले। एकनाथ खडसेंनी त्यांच्या जमिनीमधून कोट्यवधी रुपयांचा मुरुम उकरून अवैधरित्या विकला। पुढे या प्रकरणाला वाचा फुटली, एकनाथ खडसेंची चौकशी झाली आणि त्यामध्ये खडसे दोषी आढळले। त्यांना तब्बल 137 कोटी रुपये, होय 137 कोटी रुपयांचा दंड देखील झाला होता। तरी देखील थांबतील हे खडसे कसले? आता जावयांनी दिवे लावले, सासऱ्यांनी दिवे लावले, स्वतः एकनाथ खडसेंनी दिवे लावले, तर मग लेक
कशा काय मागे राहतील? एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुमारे 50 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. ईडीच्या तपासानुसार रोहिणी यांनी इतर नियंत्रित कंपन्यांना चुकवणूक करत बँकेचे पैसे गैरमार्गे हस्तांतरित केले. हे पैसे कर्जाच्या स्वरूपात घेऊन पुन्हा बनावट कंपन्यांना वळवण्यात आले आणि ज्यामुळे बँकेच्या तिजोरीला मोठा तोटा, मोठा फटका बसला. आणि आता पुन्हा खडसे व त्यांच्या परिवाराची अनेक प्रकरणं चर्चेत आलेली आहेत. याचं कारण आहे त्यांचे जावई डॉक्टर प्रांजल खेवळकर. अर्ध्या रात्री दारू, गांजा, हुक्का, कोकेन घेऊन खडसेंचे जावई 2 विशीतल्या मुलींसोबत काय करत होते हे सांगण्याची, हे तपास करण्याची काही गरज नाहीये. पण तरीही एकनाथ खडसे यांनी पुन्हा नेहमीप्रमाणे विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सगळं महाराष्ट्र पाहतोय. तुम्हाला एकनाथ खडसेंबद्दल काय वाटतं? एकनाथ खडसेंच्या कुंडलीमधला कोणता पॉइंट तुम्हाला वाटतो सांगावा महाराष्ट्राला, ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.